निशांत आणि अक्षता आले. दादाकडे उतरले. तसे पाहता दादाचा रूम 1 होता आणि तसा काही जास्त मोठा नव्हता आणि माझा रूम 1 BHK आणि तसा स्पेशियस होता. त्यामुळे नवीन जोडप्याने इथं उतरणं जास्त सोयीस्कर पडलं असतं. पण निशाचा स्वभाव कसा आहे ते सर्वांना माहीत झाले होते आणि तिच्या या स्वभावामुळेच माझे मरण होत. वहिनी पुढच्या 2 दिवसात त्या दोघांना छान मुंबई फिरवली आणि मग माझा शनिवारी हाफ डे. मी शनिवारी संध्याकाळी त्या दोघांना जेवायला बोलवलं. ते दोघे आले. निशाने साधंसं डाळ भात 1 भाजी असं जेवण बनवलं आणि मी दुपारी श्रीखंड आणून ठेवलं होतं ते दोघे जेवून निघाले. निशा एका शब्दाने आजचा दिवस किंवा आजची रात्र असं काहीच बोलली नाही. मी बोलत होतो पण निशांतला माझ्या बायकोचा स्वभाव चांगलाच माहीत झाला होता म्हणून तो बोलला, दादा आम्ही निघतो. माझ्या मनात असून पण मी माझ्या भावाला राहा म्हणू शकलो नाही. ह्याचं मला खूप वाईट वाटलं. ह्या बाईमुळे माझी सख्खी नाती पण माझ्यापासून दुरावत चालली होती. असेच मध्ये वर्ष गेलं. निशाची उधळपट्टी काही कमी होत नव्हती. आज माझ्या मैत्रिणीने हे घेतलं ते घेतलं हेच तिचं चालू होतं. त्यामुळे माझा पगारही लवकर संपून जात होता. माझ्याकडे सेव्हिंग काहीच उरत नसे. राजवीर पहिलीला होता. त्याच्या शिक्षणाचा खर्चही थोडा वाढला होता. पण निशाला माझ्या वाढत्या खर्चाचं काहीच वाटत नसे. तिने एखादी वस्तू मागितली आणि मी ती दिली नाही की लगेच गोंधळ घाली, भांडण करी. एक दिवस गावी काम करताना आई चक्कर येऊन पडली. तिला लकव्याचा झटका आला होता. मी आणि दादा गावी गेलो आणि उपचारासाठी आईला मुंबईला घेऊन आलो. आईला हॉस्पिटलला भरती केलं. दादा आणि मी मिळून त्याचा खर्च उचलत होतो. वहिनी हॉस्पिटलमध्ये आईजवळ सारखी बसून असे. निशा फक्त एकदा जाऊन बघून आली आईला. नंतर मी सांगूनही तिथे जात नसे. आईला 8 दिवसांनी सोडण्यात आलं. तिच्या तब्येतीमध्ये थोडी सुधारणा होत होती. माझा रूम तसा पेशंटसाठी मोठा होता. पण निशामुळे आईला इथे आणूया असं दादाला बोलू शकलो नाही. आईला हॉस्पिटलमधून सोडल्यावर बाबा आणि निशांत पण तिला बघायला आले. ते पण दादाकडेच उतरले. मला खूप खजील झाल्यासारखं वाटलं. मी दादाकडे जाऊन त्या दोघांना भेटून आलो. मी त्यांना घरी या असं बोललोच नाही. आई 2 महिने दादाकडे राहून पुन्हा गावी गेली. निशा काही सुधारण्याचं नाव घेत नव्हती. दिवसेंदिवस अजून मॉडर्न होत चालली होती. फेशियल, ब्लीच, हेअर कलर करायला आता सारखीच पार्लर जाऊ लागली. ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्याकडे पैसेच राहत नसे. त्यामुळे मला लोन घ्यायची सवय लागली. निशाला एकदा बोललोही, मला आता हा खर्च परवडत नाही. तू जॉबला जाशील का? पण तिने सरळ सांगून टाकलं की मी कधी जॉब केला नाही. त्यामुळे मला ट्रेनची रोजची गर्दी आणि ती दगदग सहन होणार नाही. मी निशाला खूप समजावून पाहिलं की खर्च कमी करत जा. मला हा जास्तीचा खर्च भागवताना नाकी नऊ येऊ लागले. पण ती आता न ऐकण्याच्या पलीकडे जाऊन पोचली होती. ती खूप हट्टी होत चालली होती. तिने काही मागितलं आणि मी नाही दिलं तर अगदी रडून रडून गोंधळ घालू लागली. तिला आता मॉडर्न राहण्याची सवय लागली आणि आता ती म्हणे ही लाईफस्टाईल मी बदलू शकत नाही. आमच्याकडे सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन होती. आता तिला तिच्या मैत्रिणीची बघून फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन हवी होती. ती माझं जराही ऐकेना. घरात नुसता रागा चालू होता. शेवटी मी पुन्हा लोनवरती ती नवीन मशीन घेतली. तिचं रोजचं चालू होतं, हे घेऊया ते घेऊया. रोज घरात भांडण नको म्हणून मी गप्प बसत होतो. राजवीर 4थीला गेला. निशाने त्यालाही नको ते बाहेरचं जास्त खाण्याच्या सवयी लावल्या. निशा त्याला मी घरी नसताना बऱ्याचदा शेवपुरी, चायनीज असलं घेऊन जात होती. त्यामुळे त्यालाही तिच्यासारखं चायनीज, हॉटेलचं जेवण जास्त आवडू लागलं. आता तोही तिच्याबरोबर बाहेर जेवायला चला ना पापा असा हट्ट करू लागला होता. असं करता करता बाहेरचं जाऊन जेवणे दर आठवड्याला होऊ लागलं. असं नेहमी बाहेर जेवल्यामुळे राजवीरचं पोट बिघडू लागलं होतं. निशाला मी सांगत होतो की बाहेरचं सारखं खाल्ल्यामुळे राजवीरचं पोट बिघडत आहे तर तिला ते पटत नसे. ती त्याला डॉक्टरांकडे दाखवून आली आणि पुन्हा 2 दिवसांनी तेच बाहेरचं खाणे चालू करी. एके दिवशी राजवीरचं पोट खूप दुखायला लागलं. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. तेव्हा निशाचे डोळे उघडले. डॉक्टर सरळ बोलले की ह्याला फूड पॉयझन झाले आहे. त्याला 3 दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवावे लागेल. निशाच्या ह्या बाहेरच्या जेवणामुळे उगाचच हॉस्पिटलचं बिल 21,000 झालं. जराशी कुठे सेव्हिंग करायला गेलो तर ते पैसे निशाच्या अशा वागण्यामुळे संपले होते. त्यात राजवीरला अजून 8 दिवस तरी घरी ठेवा असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याच्या अभ्यासाचे पण नुकसान झाले. राजवीरला 3 दिवसांनी हॉस्पिटलमधून सोडलं. बाबा नातवाला बघण्यासाठी 2 दिवसांनी गावावरून आले. निशा हल्ली घरी टी-शर्ट आणि पॅन्ट घालत असे. मी तिला बोललो, बाबा आले तर तू 1 दिवस तरी ड्रेस घाल. तर ती सरळ नाही म्हणाली. बाबा 1 दिवस राहून निघून गेले. निशा रहा वगैरे काहीच बोलली नाही. असेच दिवस जात होते आणि अचानक कोरोनाची लाट आली.
ज्या माझ्या नोकरीच्या जीवावर निशा उड्या मारत होती तीच नोकरी आता धोक्यात आली होती. कोरोना लाटेच्या सुरुवातीला मी 1 महिना ऑफिसला गेलो, पण त्यानंतर सरकारने निर्बंध अजून कडक केल्यामुळे मला वर्क फ्रॉम होम देण्यात आलं. मी घरातून कॅम्प्युटरवरून काम करू लागलो. मी दिवसभर घरात असल्याने निशाचं आणि माझं सारखंच भांडण होऊ लागलं. तिला माझ्यासाठी चहा, नाश्ता कर वगैरे म्हटले की लगेच अंगावर येऊन ओरडत असे. एरवी ऑफिसला जात असताना मी रोज चहा बिस्किट किंवा चहा टोस्ट बटर असं काहीतरी खाऊन जात होतो. पण आता घरी बसून काम करणार आहे म्हणून मी तिला बोलू लागलो, अगं कधीतरी नाश्ता पण करत जा ना. आता तुला सकाळी टिफिन करायला लवकर पण उठावे लागत नाही. तू सकाळी आरामात उठतेस. पण म्हणतात ना, आळशी असणाऱ्यांना काय कोणाला भूक लागली किंवा काय झालं ह्याचं काहीच पडलेलं नसतं. माझा पगार अर्धा करण्यात आला. माझ्या होम लोनचं पण गणित विस्कटलं होतं. मी कसं मॅनेज करू ह्या विचारात सतत होतो. पण निशा अगदी बेफिक्र होती. त्यावेळी निर्बंधामुळे पार्सल सुविधा वाढवल्या होत्या. आता निशा शॉप्समधून ऑनलाईन पार्सल मागवू लागली. त्याचे सतत पैसे वाढू लागले. मला खर्चाचा ताळमेळ अजिबात बसवता येत नव्हता. मी हैराण झालो होतो. दुपारी जेवण पण नाश्ता केल्यासारखंच करत असे. कधी ओली भेळ, तर कधी नुसती इडली चटणी, तर कधी कांदे पोहे, तर कधी थालीपीठ. दिवसभर मोबाईलमध्ये बघत बसे. मी घरात असताना तिची कटकट नको म्हणून तिला काही बोलणं सोडून दिलं होतं. काहीतरी बोलायला गेलं की तिचं एकच असतं, जे केले ते खावा गप्पने. निशा राजवीरला दिवसभर टीव्ही लावून देत होती. ही बाई त्याच्यावर पण चांगले संस्कार करणार नाही हे मला दिसत होते. राजवीर पण निशाच्याच बाजूने असे. ती त्याला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे ते लगेच आणून देत होती. त्यामुळे त्याला त्या वस्तूंची कदरच नव्हती. तो खेळताना काही मोडून तोडून टाके आणि निशा त्याला काहीच बोलत नसे. मी बोलायला गेलो की बडबड करत असे. त्यावेळी सरकारने PF काढण्याची सुविधा दिली होती. माझं खर्चाचं गणित जुळत नव्हतं आणि त्यात पगार अर्धा केल्यामुळे नुसती माझी कोंडी झाली होती. त्यामुळे मी PF काढायचं ठरवलं. मी तो फॉर्म भरला आणि ते पैसे आल्यावर त्यावरच खर्च भागवू लागलो. मी 1.5 वर्ष घरातून काम केलं आणि मग थोडेसे निर्बंध शिथिल झाल्यावर ऑफिसला जाऊ लागलो.